हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रोफेसर ट्रेडर्स. जसं की आपण बघितलं की आपलं ऑल टार्गेट डन झालेलं आहे. जसं की आपण काल लेवल सांगितलं होतं, या लेवल पासून आपल्याला अप्पर साइड मुवमेंट असणार आहे. एक्झॅक्टली त्याच लेवल पासून मार्केट वरती गेलेलं आहे. आणि जसं की बघायला झालं तर उद्या मार्केट कशा पद्धतीने वर्क होईल त्याच्यावर आपण आज डिस्कशन करू. चला, तर जसं की आपण डेली ग्लोबल मार्केटचा हेल्प घेतो असतो त्याच पद्धतीने आजही बघू. जे की डावजन जर बघायला गेलं तर डावजन 175 पॉईंट प्लस आहे आणि नेक्स्ट झाले 110 पॉईंट मायनस मध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यावर आपल्याला एक मिडियम इक्वालिटी करायला भेटते. ठीक आहे, जसं की आपल्याला उद्या कशा पद्धतीने ट्रेड होऊ शकतो मार्केटमध्ये त्याच्यावर आपण थोडंसं डिस्कशन करू. जसं की आपल्यापाशी एक निफ्टीचा चार्ट आहे, जे निफ्टी चार्ट आहे, आणि ह्याच्यावरून आपल्याला एक सिंपल बघायचं आहे की आपला ट्रेड कुठं करायचं आणि कुठं नाही करायचं. याच्यावर थोडंसं डिस्कशन सांगतो. ही जी लेवल आहे, या दोन्ही लेवल्स मध्ये आपल्याला ट्रेड नाही करायचं, जे की आहे की 55,346 ते 55,300 हे म्हणजे 50 पॉईंटचे जे लेवल आहे, या लेवल मध्ये आपल्याला ट्रेड नाही करायचा. तर कोणी याचा ट्रेड करेन तर 100% ट्राय करून एक तर या लेवलच्या वरती निघू द्या मार्केट, नाही तर या लेवलच्या खालती येऊ द्या. ठीक आहे, खालती आला तर मिनिमम पॉईंट ओपन होतात आणि वरती आला तर मिनिमम पॉईंट वरती आपल्याला इझिली बघायला भेटतात. ठीक आहे, सिंपल चार्ट फॉर्म आपण इथं ड्रॉ करू. ठीक आहे, ओके. हे अप्पर साइड मोमेंट आपल्यासाठी इथं इथं बघायला भेटते. म्हणजे डाऊन जे की आपण डाऊन साईडला जर बघायला गेलं तर डाऊन साईड साठी बी आपल्याला त्यांच्या लेवल कमी येणार. ठीक आहे, ह्या लेवलच्या जर मार्केट वरती असेल तरच आपण ट्रेड कन्सिडर करणार अप साईडला. ठीक आहे, आणि जर ह्या मधल्या जर लेवल मध्ये असेल मार्केट तर आपण ट्रेड नाही करणार. ठीक आहे, एक ह्या लेवलच्या वरती जाऊ द्या मार्केटला, नाही तर ह्या लेवलच्या खालती होत्या मार्केटला, त्याच हिशोबाने आपण ट्रेड करणार. आणि म्हणजे मधल्या जे लेवलचे या लेवल मध्ये आपण ट्रेड नाही करणार. ठीक आहे, सिंपल फंडा लेवल ड्रॉ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की उद्या आपल्याला कसं ट्रेड करायचं. ठीक आहे, हा. आता बँक निफ्टी मध्ये जर बघायला गेलं तर बँक निफ्टी मध्ये आपल्याला कशा पद्धतीने वर्क होईल बँक निफ्टी त्या हिशोबाने आपण आज सांगू. चला, जे की आपल्याला ट्रेड नाही करायचं कोणत्या लेवलचं, या लेवलचं. ठीक आहे, या लेवल्स मध्ये आपल्याला ट्रेड नाही करायचं. ठीक आहे, जरीही मोठी लेवल असली तरी आपल्याला ट्रेड नाही करायचं. एक तर आपण या लेवलच्या अप्पर साईड ट्रेड करणार आणि मेजर मध्ये जर या लेवलचा असला तर डाऊन साईडला. ठीक आहे, आणि जर या इथंच फ्लॅट मध्ये असेल किंवा इथंच असेल तर या लेवल्स मध्ये आपण अजिबात ट्रेड नाही करणार. ठीक आहे, एकदम प्रॉपर या लेवलला घेऊन द्यायचं, प्रॉपर या लेवलला घेऊन द्यायचं. ठीक आहे, आता ही लेवल जर ब्रेक झाली तर कंटिन्यू अपसाईड मोमेंट बघायला भेटेल आपल्याला. आणि सेकंड जर बघायला गेलं ही लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याला एक डाऊन साईड मोमेंट बघायला भेटेल. ठीक आहे, सिंपल फॉर्म्युला आहे, त्याच्यात काही प्रकारचं हे नाहीये आणि कन्फ्यूज व्हायचं नाही, काहीच नाही. एकदम सिंपल ट्रेड करायचा जेणेकरून आपल्या प्रॉफिट मध्ये होतो. ठीक आहे, अप्पर साईड साठी ठीक आहे, हे झालं आपल्या ट्रेड लाईन. ओके, ह्याच्यावरती आपल्याला ट्रेड करायचा, याच्या खालती ट्रेड करायचा, या मधली जर मध्ये असेल तर ट्रेड नाही करायचा. एक्झॅक्टली जर इथून जर ही जो लेवल ब्रेक नसेल होत तर इथून आपण कॉल साईड म्हणून पण कॅरी करू शकतो. आणि जर ही लेवल जर ब्रेक नसेल होत वरती साईडला तर आपण ते फुट साईड लेवल बी ट्रेड करू शकतो, जे की मिनिमम छोट्या छोट्या टॉप लॉसवर आपण प्रॉफिट काढू शकतो. ठीक आहे, त्याच्यावर बी लक्ष द्या. सिंपल सिंपल आणि आपल्यात काहीच हे नाहीये. ठीक आहे, लेवल्स पूर्ण मार्क करून घ्या जेणेकरून आपल्याला तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये काय करायचं. ठीक आहे, ओके. दोन्ही साईडचे आपल्याला जे की निफ्टी आहे बँक निफ्टी आहे त्याचे आपण प्रॉपर अनालिसिस सांगत असतो. आपल्या अनालिसिस तुम्हाला माहितच आहे किती पद्धतीने अॅक्युरेट राहतं. जसं की आपण म्हणू शकतो की 90% आपलं अनालिसिस एकदम अॅक्युरेट राहतं, याच्यात आपण कसल्याही पद्धतीने आपण हे करीत नाही. आणि इतर व्हायचं तुम्हाला बाकीचे तुम्ही अनालाइज बघू शकतात. आपण पोस्ट टाकतो, पोस्ट चेक करू शकतात. आपल्या अनालाइज किती पद्धतीने अॅक्युरेट राहते. ठीक आहे, तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.